नमस्कार, मी सागर दुस्सल. आज अतिशय महत्त्वाचा असा विषय मी आपल्यापाशी घेऊन आलो आहे आणि तो म्हणजे नगर अर्बन बँक. आपली सर्वांची जिव्हाळ्याची बँक म्हणजे नगर अर्बन बँक. ज्या बँकेचा इतिहास खूप मोठा आहे. 100 वर्षाहून अधिक काळ ज्या बँकेने यशस्वी वाटचाल केली, ज्या बँकेवरती अनेक दिग्गज जे नगरमधले होते त्यांनी चेअरमन म्हणून ज्यांनी पद भूषवलं, अशा या बँकेला नेमकी नजर लागली कोणाची? नेमकं नगर अर्बन बँकेमध्ये पडद्यामागं घडलं काय? या एक ना अनेक विषयांवरती आज आपण चर्चा करणार आहोत. त्यासाठी अनेक दिग्गजांच्या मुलाखती आपण आज घेणार आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या प्रकरणाला ज्यांनी वाचा फोडली ते राजेंद्र गांधी, जे गेल्या 10 वर्षापासून या प्रकरणाच्या मागं आहेत, पाठपुरावा करत आहे. आणि आज जर का आपण पाहिलं तर नेमकं नगर अर्बन बँकेला दंड काय झाला याविषयी आपण जाणून घेणार आहोत. दंड कसला झाला हे आपण जाणून घेणार आहोत. माझ्यासोबत आहेत राजेंद्र गांधी सर. आपलं ATV न्यूजमध्ये खूप खूप स्वागत. नमस्कार सर, मला एक सांगा की हे प्रकरण काय आहे? आता तुम्ही खूप महत्त्वाचं बोललात नगर अर्बन बँकेविषयी. खरोखरीच सर्वांच्या जिव्हाळ्याची बँक. ह्या बँकेच्या माध्यमातून ADCC बँकेची म्हणजे जिल्हा सहकारी बँकेची त्याची निर्मिती झालेली आहे. म्हणजे इतकी मोठी बँक आहे, इतका मोठा हिला इतिहास आहे, वैभवशाली इतिहास आहे. ही बँक 1913 पर्यंत 2013 पर्यंत खूप चांगल्या पद्धतीने चाललेली होती. खूप चांगले लोक तिथं नेतृत्व करत होते. गोरगरिबांचे कामं होत होते. सर्वसामान्याची बँक म्हणूनच ओळखली जात होती. परंतु 2013 मध्ये एका राजकीय व्यक्तीने, म्हणजे ती राजकीय पदाने थोडी मोठी होती, त्या व्यक्तीने हे बँकेचं रूपांतर मल्टीस्टेटमध्ये केल्याचं दाखवलं. बँक अजून पण एकाच राज्यामध्ये म्हणजे 2013 मध्ये मल्टीस्टेटचं रूपांतर खरी अधोगतीला सुरुवात झाली. तेव्हापासून बँकेला काय झालं, राज्य सरकारचं नियंत्रण संपलं. त्यामुळं हे काम करायला म्हणजे चुकीचे कामं करायला मोकळे झाले. आणि मी त्यावेळेस पण विरोध केला होता मल्टीस्टेटसाठी. मल्टीस्टेट व्हावी नाही बँक, कारण मल्टीस्टेटची ह्या बँकेला गरज नव्हती. महाराष्ट्रातच पूर्ण विस्तार झालेला नसताना बाहेरच्या राज्यात कशासाठी जायचं असा तो विषय होता. परंतु ते जे राजकीय व्यक्ती होते त्यांच्या डोक्यामध्ये वेगळा विषय होता. त्यांना ह्या ठिकाणी भ्रष्टाचारच करायचा होता, टक्केवारीचे कर्ज करायचे होते. आणि हे ते मी ओळखलं होतं म्हणून मी विरोध करत होतो. बाकी माझं काय मल्टीस्टेट होण्याला विरोध दुसरा असायचं काही कारण होतं. कारण पॉलिटिकली जे राजकीय लोक स्ट्रॉंग असतात ते स्वतःच्या राजकारणासाठी संस्थेचा वापर करतात आणि संस्था अधोगतीला नेतात. आणि मला त्यावेळेस जाणवलं होतं हे 2013 मध्ये. आणि ते पुढं तसंच झालं. मल्टीस्टेटमध्ये रूपांतर करण्यामध्ये ते यशस्वी झाले. एनीहाऊ म्हणजे कसल्या पद्धतीने का होत नाही. आणि तिथून पुढे बँकेचा NPA जो आहे, सगळ्यात महत्त्वाचं काय असेल बँकेचं तर NPA म्हणजे आपण जे कर्ज वाटतो त्या कर्जाची वसुली जर झाली नाही तर NPA वाढत जातो. 2013 पासून जो NPA वाढत गेला बँकेचा तो सातत्याने वाढतच गेला. दरवर्षी रिझर्व्ह बँकेने तपासणीमध्ये जे तिथले राजकीय होते त्यांचं नाव पण घेतो मी, मला कारण जे खरं बोलायला काय नाही, दिलीप गांधी जे भारतीय जनता पार्टीचे जे माजी खासदार आहेत, त्यांनी दरवर्षी चुकीच्या पद्धतीने कर्ज वाटप केलं. म्हणजे अक्षरशः टक्केवारीसाठी कर्ज वाटप केलं. आणि त्यामुळे ते वसूल होणं शक्य नव्हतं. देतानाच अशा लोकांना द्यायचं त्यांच्याकडनं वसूल होणं जे शक्यच नव्हतं, कारण त्यांच्याशिवाय टक्केवारी देणार कोण. अशा पद्धतीने ते कर्ज वाटले गेले. ते थकबाकी दरवर्षी वाढत गेली. दरवर्षी रिझर्व्ह बँक काही ना काही बंधनं घालत गेली. म्हणजे डायरेक्ट रिझर्व्ह बँकेने प्रशासक आणला किंवा डायरेक्ट रिझर्व्ह बँकेने दंड केला असा विषय नाही आहे. सुरुवातीला दुसरे बंधन घातली, तुमचे कर्ज वाटप मर्यादा कमी केली, तुम्हाला शाखा उद्घाटनाला शाखा नवीन उघडायला परवानगी दिली नाही. म्हणजे हे छोटे छोटे बंधनं की तुम्ही सुधरा असं दरवर्षी त्यांना 2013 पासून रिझर्व्ह बँक सांगत होती. परंतु ज्याला चटक लागली होती चुकीची कर्ज प्रकरणं घ्यायची, त्यातनं वैयक्तिक काहीतरी स्वार्थ साधायचा, अशा व्यक्तींनी ते काही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं सर्व. आणि केवळ ह्या स्वार्थीपणामुळेच अर्बन बँकेसारख्या एका वैभवशाली बँकेला आज हे दिवस पाहावं लागत आहेत. ज्या बँकेनी मी त्यातला एक आहे, खूप लोक उभे केलेले आहेत, लाखो लोकांना उभं केलेलं आयुष्यामध्ये. परंतु आज ही जी परिस्थिती झाली, आधी प्रशासक आले, त्यानंतर आता 31/3/2018च्या बॅलन्स शीटवरती हा दंड झाला आहे. अजून 31/3/2019चं बॅलन्स शीट रिझर्व्ह बँकेला चेक करायचे, 31/3/2020चं बॅलन्स शीट चेक करायचं. म्हणजे ह्या स्वार्थी लोकांनी बँकेची हालत काय करून ठेवली. आज जवळपास 50% NPA झालेला आहे बँकेचा. जर यांची ऑगस्ट 2019ला हकालपट्टी नसती झाली, रिझर्व्ह बँकेने नसती केली, ती बँक अजूनही खाली लायाला गेली असती. वेळ प्रसंगी जसे बाकी बँका बंद पडल्या तशी ही पण बँक बंद पडली असती. परंतु रिझर्व्ह बँकेने 2016 मध्ये मी स्वतः मागणी केली होती की हा मनुष्य चुकीचं काम करतोय, यांना बँकेतून हाकला तुम्ही,
पण रिझर्व्ह बँकेने 3 वर्षे उशिरा केली ती कारवाई. खरं म्हणजे हा दंड व्हायला थोडाफार रिझर्व्ह बँकसुद्धा कारणीभूत आहे. त्यांनी जर वेळीच ॲक्शन घेतली असती, 2016मध्ये मी जी पहिली मागणी केली होती त्याच वेळेस दिलीप गांधींची हकलपट्टी केली असती तर बँकेवरती हे दिवस आले नसते. आज बँकेला किती दंड झालेला आहे आणि हा दंड आता बँकेने भरायचा असं जर का सांगितलं गेलं असेल तर सर्वसामान्य माणसाचे खाते त्या ठिकाणी, सर्वसामान्य माणूस हा त्या ठिकाणी सभासद आहे. त्यांची काय चूक याच्यामध्ये आणि त्यांनी का भरावं दंड, आपल्याला काय वाटतं? एक्झॅक्टली, एकदम फार छान आपण बोलला. ते रिझर्व्ह बँक ही बँकेचे असे काही कायदे आहेत, बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट 1949, याच्यामध्ये रिझर्व्ह बँक फक्त संस्थेवर कारवाई करते. रिझर्व्ह बँक इंडिव्हिज्युअलवर कारवाई करत नाही. म्हणजे वैयक्तिक याच्यावर वैयक्तिक कारवाई करण्याचा अधिकार हा सहकार खात्याला असतो. आणि त्यातल्या महाराष्ट्र राज्य सहकार कायदा जो आहे तो फार म्हणजे परिपूर्ण आहे. त्यामध्ये ॲक्शन झाल्याचे, लोकांची बडतर्फी झालेली, अटक झाल्याचे आपण ऐकतो. परंतु मल्टी स्टेटला झालं कसं, दिल्लीमध्ये एक छोटंसं ऑफिस आणि पूर्ण देशाचा कारभार, ते लोक एवढं नियंत्रण ठेवू शकत नाहीत. आणि यांनी मल्टीस्टेट त्यासाठी झाली की वैयक्तिक काही आपल्या स्वतःवर कारवाई करू नये. आणि या ठिकाणी रिझर्व्ह बँकेतल्या कायद्यात अजून असं नाही आलं की कुठल्या इंडिव्हिज्युअलवरती कायदे कारवाई व्हावी म्हणून. हा बँकेला दंड झाला आहे आणि हा बँकेलाच याची भरपाई करावं लागणार आहे. परंतु हे दंड झाला कोणामुळं, ज्या संचालक मंडळांनी आणि ज्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी रिझर्व्ह बँकेचे जे नॉर्म्स ठरवून दिलेले आहेत त्याप्रमाणे संस्था चालवली नाही, त्यांनी जाणीवपूर्वक म्हणजे वेळोवेळी त्यांना वॉर्निंग दिलेल्या होत्या. रिझर्व्ह बँकेने 2013पासून वॉर्निंग देत होते, तरी त्यांनी जाणीवपूर्वक आणि वैयक्तिक स्वार्थासाठी दुर्लक्ष केलं. ते लोक याला कारणीभूत आहे आणि हे पैसे त्यांच्याकडनं वसूल व्हावे म्हणून आम्ही प्रशासकांकडे लेखी मागणी केलेली आहे. त्याप्रमाणे काल प्रशासक बोलले बी की जे याच्याशी दोषी आहेत या संबंधित त्यांच्याकडनं वसुलीची कारवाई आम्ही चालू करू. आणि जर प्रशासकांनी याच्यामध्ये कुठेही कसूर केला तर आम्ही हायकोर्टामध्ये खेचून हे पैसे, ज्यांच्यामुळे बँकेला आज भुर्दंड नाहक बसतोय, सभासदांना 3 वर्ष आले लाभांश भेटत नाही आहे आणि 40 लाख रुपये भरायचं काय कारण आहे सभासदांनी? आज सभासद मालक असतो बँकेचा, आज हा भुर्दंड सभासदांना आहे. ज्यांनी चुकीचे कामं केले त्यांच्याकडे त्यांना बसला पाहिजे हा. आणि वेळ प्रसंगी माझं तर सरकारला मागणं आहे की या कायद्यामध्ये कुठंतरी सुधारणा करा. जे रिझर्व्ह बँक बँकेवरती कारवाई करते, मागे एकदा असंच झालं, पैसे चुकीच्या पद्धतीने वापरले दिलीप गांधीच्या कुटुंबांनी. त्यांच्या मुलांनी लाखो रुपयाचे चेक स्वतःचे बँकेचे पैशाने पास केले, यांच्या खात्यात 5 पैसे नाही आणि 5-5 आणि 10-10 लाख रुपयाचे चेक यांनी पास केले स्वतःचे. त्या कारणासाठी रिझर्व्ह बँकेने अर्बन बँकेला त्यावेळेस 5 लाख रुपये दंड केला होता. तो 5 लाख रुपये दंड बी अर्बन बँकेने भरला. त्या संदर्भी आता तर न्यायप्रविष्ट बाब आहे, इथं जिल्हा न्यायालयामध्ये त्यावरती आम्ही तिथं मागणी केलेली की ते पैसे दिलीप गांधीकडनं वसूल केले जावेत म्हणून. म्हणजे हे कायद्यात जे वेळ प्रसंग आणि वेळ काढूपणा लागतो ना, त्याचा हे लोक गैरफायदा उचलतात. आज नाही उद्या यांना हे पैसे भरावे लागणार आहे, याच्यामध्ये निश्चित नाही. त्याचा पाठपुरावा आम्ही शेवटपर्यंत सोडणार नाही. या बँकेनी आणि सभासदांनी भरायचं काही सुद्धा कारण नाही. आता तुम्ही सांगितलं बॅलन्स शीट जी आहे ती चेक केली त्यावेळेस हा दंड आला. अजून 2 बॅलन्स शीट बाकी तुम्ही. हो, मला एक सांगा, बॅलन्स शीट चेक करायला इतका वेळ का लागतो? नाही. आणि दरवर्षी जो अकाउंट चेक होत असेल किंवा रिझर्व्ह बँकचे निर्देश देतात, ज्या नियम लागून केलेले ते जर का त्यांनी लागू केलेले होते, बॅलन्स शीट जर का चेक होत असेल तर मग ही बाब त्यांच्या लक्षात का आली नाही? आणि याला मग फक्त एकटा संचालक मंडळच कसं काय जबाबदार किंवा तिथलचे चेअरमनच कसे जबाबदार? याला प्रशासकीय अधिकारी किंवा रिझर्व्ह बँक जबाबदार नाही का? एकदम योग्य बोलला तुम्ही. फक्त एक रिझर्व्ह बँकेची मर्यादा असते. रिझर्व्ह बँकेला हजारो बँकांचं कंट्रोल आहे, रिझर्व्ह बँकेचं हजारो बँकावर कंट्रोल आहे. ऑडिट आणि रिझर्व्ह बँकेची तपासणी याच्यामध्ये फरक आहे. ऑडिट म्हणजे ऑडिटर प्रत्येक मुद्दा, प्रत्येक अर्ज, प्रत्येक वहीन, प्रत्येक नोंद चेक करू शकतो ऑडिटर. प्रत्येक बँकेला एक सेपरेट ऑडिटर दिलेला असतो. हा मेन फरक आहे. रिझर्व्ह बँक रँडम चेकिंग करते, म्हणजे रिझर्व्ह बँक पूर्ण नाही करू शकत. रिझर्व्ह बँकेने जर ठरवलं प्रत्येक बँकेचं पूर्ण ऑडिट करायचं ते पॉसिबल नाही आहे. म्हणजे एक बँकेचा नंबर 50 वर्षांनी लागेल. त्यामुळे रिझर्व्ह बँक इथे ना ते जे ऑडिट झालेलं असतं ऑडिट रिपोर्ट, त्या ऑडिट रिपोर्टवरती सॅम्पल ऑडिट करत असते, रँडम ऑडिट करत असतं. आणि रिझर्व्ह बँकेने कायदे ठरवून दिलेले आहेत प्रत्येक बँकेला. ते कायदे बँकेने फॉलोअप करणं बंधनकारकच आहे. कारण कुठलाही संचालक हा त्या पैशाचा मालक नसतो, तो विश्वस्त असतो. त्याला ती संस्था त्या कायद्याप्रमाणे चालवणं. आता बँकिंग म्हणजे काय असतं, ठेवीदाराकडनं ठेव घ्यायची आणि कर्जदाराला कर्ज द्यायचं. ठराविक नफा जो येतो त्या नफ्यातनं बँक चालवायची असा विषय असतो. पण ते पैसे जबाबदारीनेच वाटावं लागतात. ते जबाबदारीने नाही वाटले तर तो एक प्रकारची अफरातफर आणि फ्रॉडच असतो. त्यामुळे अर्बन बँकेमध्ये हा फ्रॉडच झालेला आहे. तर जाणीवपूर्वकच कर्ज वाटप चुकीच्या पद्धतीने केलेलं केवळ वैयक्तिक स्वार्थासाठी. म्हणजे या ठिकाणी असं काही किस्से घडलेले आहेत, असे काही माझ्याकडे पुरावे आहेत की पैसे आधी दिले नंतर कर्ज प्रकरण दाखवलं. म्हणजे असं कुठं घडत नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता बऱ्याच वेळा आपण म्हणतो की संचालक मंडळ
पण ज्या अर्थी तुम्ही एक मागणी केली की संचालक मंडळाकडून हे पैसे वसूल केले पाहिजे, बरोबर. 40 लाख रुपये ठेवीदारांकडून नव्हे किंवा सभासदांकडून नव्हे, बरोबर. परंतु यामध्ये आपल्याला असं वाटत नाही की प्रशासकीय अधिकारी जे याला जबाबदार आहे त्यांच्याकडून सुद्धा ही वसुलायला पाहिजे. कारण की जर का तुम्ही असं कोणत्या राजकारणाला जर का बळी पडत असाल किंवा तुम्ही जर का एखाद्या गोष्टीला जर का बळी पडत असाल तर मग देशातल्या बँका कशा चालते. कारण आपण अनेक उदाहरण पाहतोय सध्याला की अनेक बँका डबघाईला गेलेल्या आहे, अनेक बँका बुडालेल्या आहे, अनेक लोकांनी कर्ज घेऊन विदेशात पळून गेले ते. मग याच्यामध्ये फक्त संचालक मंडळाचं कसं काय जबाबदार आहे. याच्यावरती जर का नियंत्रण आणायचं असेल तर अधिकाऱ्यांना जर का दंड केला, अधिकाऱ्यांना जर का निलंबित केलं तर अशी मागणी तुम्ही कोर्टात करणार नाही का? यामध्ये निश्चितच शेवटी कायदा आहे ना, जॉईंट अँड सेव्हरल लायबिलिटी म्हणतात. म्हणजे कायद्यामध्ये एकावर कोणावर जबाबदारी कधीच येत नसते संचालक मंडळ. याच्यामध्ये अधिकारी पण गुंतणार. पण एक ठिकाणी तुम्ही लक्षात घ्या, या ठिकाणी खासदार चेअरमन बँकेचा 1,10,000 सभासद असून एकटा राजेंद्र गांधी सोडलं, काही लोक शिवाय कोणी बोलत नाही. म्हणजे साधा मनुष्य घाबरतो. तर हे तर कर्मचारी होते. या बरं अर्बन बँकेची अशी पद्धत आहे, काही ब्रँचेस असे ठेवल्यात याच्यामध्ये. म्हणजे स्पष्ट सांगतो, जालना आहे, परळी आहे किंवा लांबच्या ब्रँचेस, की जो अधिकारी ऐकत नाही त्याची बदली तिथं करून टाकायची. तो आमचा ऐक नाही तर तुझी बदली करतो, अशा पद्धतीने. आणि खासदार पदाचा प्रभाव आणून चुकीचे कामं याच्याकडनं प्रशासकीय अधिकाऱ्याकडनं करून घेतलेले. पण प्रशासकीय अधिकारीच याच्यामध्ये मूळ का गुंततात, कारण सही जी असती कधी संचालकाची नसती किंवा चेअरमनची नसती. कागदपत्रावरती सही जी असती ती प्रशासकीय अधिकाऱ्याचीच असती. त्यामुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांना सुद्धा याचा त्रास होणार. परंतु परिस्थिती वस्तुस्थिती थोडी आपण ही लक्षात घेऊ की इथं राजकीय प्रभाव खाली हे कामं झालेली आहेत. चुकीची कामं जी आहेत ना, जे अधिकाऱ्यांनी केलेत त्यांनी करायला नव्हती पाहिजे. मी कधी समर्थन करणार नाही त्यांचं. परंतु काही गोष्टी त्यांच्या मर्यादा आपल्याला त्या लक्षात घेतल्या. पण संचालकाला काही मर्यादा नव्हती. बरं, डायरेक्टर बोर्ड म्हणजे एकटाच चेअरमन नसतो, त्याच्यामध्ये 17 बाकीचे चेअरमन संचालक असतात. त्या संचालकांपैकी कोणी अशी हिंमत दाखवली नाही ना चुकीच्या कामाला विरोध करायची. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या की संचालक तर स्वायत्त असतो, त्याला काय बिचारायला, पण त्याला पुढे बदली होऊ शकत नाही, त्याच्यावर काय होऊ शकत नाही. ज्या ठिकाणी संचालक बोलायची धैर्य करत नाही तिथं अधिकाऱ्याकडनं खासदार माणसाला विरोध करायची थोडी अपेक्षा आपण करू. चुकीचं वाटतं मला असं, की घाबरतो सामान्य माणूस असं. माझा दादा एक शेवटचा प्रश्न तुम्हाला, की तुम्ही 10 वर्षापासून हा प्रश्न हे करता. हो. त्याच्यानंतर एक निवडणूक झाली नगर अर्बन हो. मग त्यावेळेस सुद्धा लोकांनी त्यांनाच चॉईस दिली. मग लोकांना किंवा सभासदांना हे लक्षात येत नव्हतं की आपली बँक डबगायला लागते. मग हे फक्त काय तुम्हालाच कळत होतं का? माझा एक प्रश्न नाही का तुम्हाला, हे फक्त तुम्हालाच कळत होतं का? तुम्हीच विरोध करत होते. मग काही जण असं पण बोललं जातं की राजेंद्र गांधींमुळेच बँकेची अधोगती सुरू झाली किंवा राजेंद्र गांधींनीच या सर्व याला पाठे फोडले आणि त्यामुळेच बँक आज ह्या परिस्थितीमध्ये आलेली आहे. आता खूप म्हणजे हे जे म्हणतात राजेंद्र गांधीलाच एकट्याला कळत होतं का? कळत सगळ्यांना होतं. मी जसं सांगितलं ना, फक्त सांगितलं ना, प्रॉब्लेम इथं एकच होता, खासदारपद. निवडणुकीमध्ये सुद्धा ते झालं. या ठिकाणी कसं एका ठिकाणी मतदान नसतं. 48 शाखा आहेत बँकेच्या, 48 ठिकाणी मतदान असतं. प्रत्येक ठिकाणी राजेंद्र गांधी एक व्यापारी, साधा छोटा व्यापार करतो, त्याला प्रत्येक ठिकाणी कार्यकर्ते भेटू शकत नाहीत की तिथं मतदानावर लक्ष ठेवून मतदान घडवून आणू शकतात. आणि नगर अर्बन बँकेची 2014ची जी निवडणूक झाली ती मल्टीस्टेट कायद्याच्या अंतर्गत झाली. त्या ठिकाणी जो निवडणूक निर्णय अधिकारी नेमायचा असतो तो संचालक मंडळाचा अधिकार असतो. म्हणजे तो निवडणूक अधिकारी कोण नेमतं, मतमोजणीला कोण होतं, बँकेचे अधिकारी होते. म्हणजे थोडक्यात एक लक्षात निवडणूक कशी झाली असेल ती. राजेंद्र गांधी सरळ इलेक्शन झाली तर कधी पडू शकत नव्हतं. लोक राजेंद्र गांधी खरं बोलतोय सगळ्यांना माहिती, आज बी माहिती, काल बी माहिती होतं, उद्या बी माहिती होणार आहे की राजेंद्र गांधी खरंच बोलतात. आणि त्याप्रमाणेच घडलं. जे राजेंद्र गांधी 10 वर्षापूर्वी निवडणूक मॅरेज होते असं तुम्हाला म्हणायचं, निवडणूक मॅरेज होते असं तुम्हाला म्हणायचं. तुम्ही तो अर्थ तुम्ही काढू शकता. नाही आम्ही नाही, तुम्ही सांगता की सगळं त्यांचं जे सगळे अधिकारी मर्यादा सांगितल्या की तिथं खासदारासमोर लढताना 48 शाखांमध्ये कार्यकर्ते मिळणं सोपं नाही. राजकीय याच्यामध्ये सोपं नाही. राजकीयाची शोकांतिका आहे. आपण कुठलीही निवडणूक घ्या, ही शोकांतिका झालेली की चांगल्या माणसाचं निभाव लागणं निवडणुकांमध्ये अवघड होतं. हे कुठलीही निवडणूक तुम्ही घ्या, साधी नगरपालिकेची घ्या, कुठली घ्या, की एखादा माणूस एकदम क्लिअर आहे सगळ्या गोष्टींनी, तो निवडणूक ते पैसे वाटले नाही त्यांनी, समजा काही केले नाही किंवा वापर केला नाही, धनशक्ती कार्यकर्ते नाही त्याकडे, तो निवडून येऊ शकत नाही. ही वस्तुस्थिती येतं काय, म्हणजे सगळ्यांना माहिती, लोकशाहीची थोडी शोकांतिका पण ह्या गोष्टीमध्ये. तसंच अर्बन बँकेमध्ये झालं निवडणुकीच्या बाबतीमध्ये. आणि दुसरी गोष्ट, जे कर्ज प्रकरणं चुकीचे करत होते ते चुकीचेच ठरवले गेले. ते राजेंद्र गांधी पहिले सांगत होता. त्याच टायमाला जर थांबले असते तर आज बँक, मला सांगतो, आज कुठे असते, आज 2000 कोटीची नाही 5000 कोटीची बँक झाली असती, निश्चित झाली असती. चुकीच्या कारभारामुळेच बँक आज या गोष्टीला आली. निश्चित आपण राजेंद्र गांधी यांची भूमिका जाणून घेतली. कारण की राजेंद्र गांधी यांची मुलाखत घ्यायचं कारण एकच होतं
की नगर अर्बन बँकेमध्ये जर का आवाज कोणी उठवला असेल तर तो राजेंद्र गांधी यांनी आवाज उठवला होता आणि आजही ते त्याच धडाडीने त्या ठिकाणी लढा देत आहे. या सर्व मुद्द्यावरती आपण चर्चा करणार आहोत. नेमकं सभासदांचं सुद्धा या वर काय बोलणं आहे, कारण की संचालक मंडळामध्ये होते, सभासद तर आहेच आहे, परंतु संचालक मंडळावरती होते. पण आता आपल्याला काही सभासदांसोबत सुद्धा चर्चा करायची की त्यांचं या प्रकरणावरती नेमकं म्हणणं काय आहे, त्यांना काय वाटतं बँकेविषयी. कारण की ही बँक बंद व्हावी असं कोणालाच वाटणार नाही, कारण की ही आपल्या नगर जिल्ह्याची एक शान आहे नगर अर्बन बँक. कारण की ह्या बँकेमध्ये अनेक चेअरमन होऊन गेलेले आहेत, त्यांचा एक वेगळा इतिहास आहे. त्यांच्या नावापुढे कोणते ना कोणते अशी मोठी पदं लागलेली आहेत. विद्यमान जे चेअरमन होते ते सुद्धा एका मोठ्या पदावर होते. प्रशासकीय अधिकारी यांनी कोणतंही काम करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की वेळ येत असती, वेळ जात असते, परंतु सत्य कधी लपल्या जात नाही किंवा सत्य कधी उजेडात येणार नाही असं जर का कोणाला वाटत असेल तर हे एक उत्तम उदाहरण राहील. आणि यामध्ये अनेक जण अडकू शकतात असं आत्ताच राजेंद्र गांधी यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. पुढे जाऊ नका, पाहत रहा ATV न्यूज 24 तास. ये जो मसला चल रहा है वो क्या है बैंक का कि 40 लाख का जो फाइन हुआ है वो किस लिए हुआ है? Yeah. You might have seen that in the last few days there were several reports in papers that Nagar Urban Cooperative Bank was penalized by rupees 40 lakhs. Now in that context I want to say this thing. In the last 3-4 years RBI has been taking the compliance culture in banks very seriously. For that purpose they have started a new department. In fact, in 2017, the department started. It is called Enforcement Department. Thereafter, after inspection of a bank, wherever deficiencies are found or irregularities are found, or RBI directions are not taken seriously, those banks are penalized. So you might have seen that along with Nagar Urban Cooperative Bank, a few other banks' penalty also came in newspaper like Citibank, Bank of India, a few other cooperative banks. It came in the paper, and this is a continuous process. Throughout the year, you will find in the site of RBI that banks are penalized. Now, why the penalty came? In case of Nagar Urban Cooperative Bank, this is a matter pertaining to 2018. That is, during 2017-18, RBI conducted the inspection for the period ended 31st March 2018, and based on that, they found out several irregularities. Normally in a bank, irregularities will be there. There is no bank in the world or no bank in India without deficiencies. In our case, mostly 3 issues were taken by them for imposition of penalty. First one is following IRAC norm. What is IRAC norm? A bank is required to classify NPA accounts as substandard, doubtful 1, doubtful 2, doubtful 3, as per RBI regulations. Suppose we don't classify account as NPA but show them as standard, or we classify an NPA account in a wrong category, like a D3 account is shown as substandard, D3 is shown as a D1, that becomes a violation of RBI now. So RBI has penalized us on that count. Second thing is, this bank has given a loan to Employees Cooperative Society here. This loan was going on from 1957 onwards. Earlier, when the bank was under the state registrar, there was no issue. Approval was obtained from them. Subsequently, when the bank became a multi-state cooperative society, it was necessary to get approval from the joint register of multi-state cooperative societies, New Delhi. So this bank wrote to New Delhi for approval. They told you get a no objection from RBI. Now RBI did not give the no objection. They told that this society cannot be a member of the bank because you are a society, they are also a society. So you cannot have another society as a member. So RBI didn't agree and they imposed a penalty for that. हम इसका ऊपर लीगल ओपिनियन ले रहे हैं. हमारा जो लीगल एडवाइजर है उनको पेपर्स दे के उनका ओपिनियन लेंगे. अगर डायरेक्टर्स का लाइबिलिटी रहेगा हम उनसे क्लेम करेंगे और उसमें कुछ एम्प्लॉय भी इन्वॉल्व होंगे. एम्प्लॉय का डेफिशिएंसी भी रहेगा, तो जिसका डेफिशिएंसी रहेगा लीगल एडवाइस लेके हम उनसे ये पैसा
रिकवरी करने का कोशिश करेंगे। हमारा टारगेट तो है बैंक को ठीक करके जाना है। अभी देखिए बैंक में कुछ डिफ़िकल्टी आया था लास्ट मार्च का पहले जो डिफ़िकल्टी था उसमें मेन इशू था हमने आरबीआई का जो स्टैट्यूटरी लिक्विडिटी रेशियो उसमें डिफ़ॉल्ट कर रहे थे क्योंकि हमने बहुत सारा पैसा डिपॉजिटर को दे दिए थे। तो उसका चलते हमने एसएलआर का डिफ़ॉल्ट कर रहे थे। तो अभी मार्च का बाद हम एसएलआर डिफ़ॉल्ट अभी नहीं कर रहे। हमने एडिक्वेट लिक्विडिटी जनरेट करके वो जो डेफिशिएंसी था वो चला गया। हमने आरबीआई को भी इंटीमेट कर दिया। सेकंड थिंग है, पहले हमने डिपॉजिटर को लोन भी नहीं दे रहे थे, अभी डिपॉजिटर को लोन दे रहे हैं। और डिपॉजिटर का जो इमरजेंसी बेसिस में ज़रूरत पड़ता है, लाइक शादी के लिए, बच्चों का एजुकेशन के लिए, मेडिकल इमरजेंसी के लिए, उसके लिए 50,000 और 1 लाख रुपीज़ तक दे रहे हैं। और अभी हमारा सिचुएशन इम्प्रूव कर गया, लिक्विडिटी स्टेबल है, इसलिए हमने आरबीआई को भी लिखा है कि हमको प्रीमैच्योर पेमेंट का परमिशन दे दीजिए। आरबीआई ने भी एग्री किया है कि वो लोग अप्रूवल देंगे क्योंकि एसएलआर डिफ़ॉल्ट अभी नहीं है। लेकिन प्रॉब्लम क्या है, ये जो अभी कम्युनिकेशन नहीं जा रहा, आरबीआई में भी लोग बॉम्बे में ऑफिस नहीं आ रहे, ट्रेन नहीं चल रहा, इसका चक्कर में थोड़ा डिले हो रहा। मुझे लगता है नेक्स्ट जून 30 के बाद जब सब लोग ऑफिस आना लगेंगे हमको अप्रूवल मिल जाएगा। तो उसका बाद ये नॉर्मल बैंक जब हो जाएगा उसके बाद सिर्फ एक इशू रहेगा, रिकवरी का जो नोटिस इशू किया सब में 10 महीना नहीं हुआ, मैं आने के बाद ही 10 महीना हुआ है। और हमने डे 1 से नोटिस इशू नहीं किया। नोटिस हमने इशू किया पहले 1 महीना तो चला गया बैंक को स्टेबल करने के लिए, पैसा निकल के जा रहा है उसको बचाने के लिए बैंक को। फिर उसका बाद हमने नोटिस इशू चालू किया। तो बाई एंड लार्ज आप देखेंगे तो सितंबर अक्टूबर ऑनवर्ड्स नोटिस इशू चालू हुआ। उसमें कुछ केसेस में टाइम चला गया, उसमें हमने बहुत सारे केसेस में पोजीशन भी लिया है, उसको अभी सेल करना है। कुछ प्रॉपर्टी जहाँ पोजीशन में लिया है उसको सेल करना है। बाकी केसेस में जो नोटिस इशू किया, कुछ केसेस में कस्टमर लोग को रिप्लाई भी दिए हैं, फिर उसको काउंटर रिप्लाई करना है। और उसका बाद ये आ गया मार्च ऑनवर्ड लॉकडाउन आ गया, हमारा लोग भी कहीं जा नहीं पा रहे और कस्टमर का साथ कोई इंटरेक्शन भी नहीं हो रहा, हमारा चिट्ठी भी नहीं जा रहा, उनका चिट्ठी भी नहीं आ पा रहा। तो वो प्रॉब्लम अभी जब जून 30 को निकल जाएगा फिर रिकवरी प्रोसेस चालू हो जाएगा। तो उसका बाद मुझे लगता है सिचुएशन अच्छा होगा। ओके, बैंक का सभासद को सिर्फ एक मैसेज देना चाहता हूँ। कुछ सभासद सोचते हैं कि हमको 2 साल हुआ डिविडेंड नहीं मिला, हम बैंक में पैसे क्यों रखेंगे। कुछ लोग आ रहे हैं पैसा निकालने के लिए। देखिए, आप शेयर होल्डर है, आप ओनर है बैंक का, तो आपने कंसिडर किया होगा कि बैंक अच्छा बैंक है, 100 साल का बैंक है, इसलिए आपने शेयर होल्डर बना। तो मेरा रिक्वेस्ट है आप बैंक का ऊपर व्यू लीजिए, बैंक इम्प्रूव कर रहा, बैंक और इम्प्रूव करेगा तो बैंक का ऊपर भरोसा रखिए।